तर मित्रांनो, तुमचं विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आज आम्ही आलो होतो गावाला, खास रविवारी. काय घराचं काम चालू आहे, तर किरकोळ जे बाथरूम फिटिंग वगैरे काम चालू आहे. तर आता थोडा वेळ होता, तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही जे बांबूची लागवड केली होती गेल्या वर्षी, त्याची काही ग्रोथ आहे तर तुम्हाला दाखवतो. आता पाऊस वगैरे खूप चांगला चालू आहे, तर आज जरा ऊन आहे, तर थोडा वेळ आहे, तर तुम्हाला दाखवतो कसे बांबूची ग्रोथ आहे आपली. आपल्या बांबूची लागवड थोडीच लावलेली आहे. बांबू ॲक्च्युली पुढच्या वर्षीपासून आम्ही प्रॉपर लावायला चालू करणार आहे. हे आता इथे रस्त्याला लागूनच आपलं जागा आहे, तर इथे बांबूची थोडी थोडी लागवड आम्ही पहिल्यापासून करतो आहे. तर गेल्या वर्षी पण थोडी लागवड केलेली. तर चला पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली जागा चालू होती. आम्ही हा रस्ता काढायचा प्रयत्न केला होता गेल्या वर्षी, पण खूप चढ असल्यामुळे JCBवाला बोलला काढू नाही शकत, पोकल्यान मागवा तुम्ही. तर आम्ही तो कॅन्सल केला. तर इथपर्यंतच नेलं, तर त्याने 2 दिवस लावला इथपर्यंत रस्ता काढायला, खूप स्टीप असल्यामुळे. तर बघा, ही बांबू लागवड आहे. ते बांबूचे बेट मोडले होते, त्यामुळे याला खालनं जरा फांद्या फुटल्यात बांबूला. नाहीतर बांबूला, आमच्या इकडे बांबूला असे फांदे फुटत. का हे जे दिसतंय बांबू, हे साधारण आम्ही 4 वर्षापूर्वी लावलेलं होतं. तर 4 वर्षानंतर त्याला हे 2 कोंब फुटलेले आहेत. हा त्या वर्षीचा पहिलाच कोंब आलेला आहे. ही पण 5-6 वर्ष पूर्वीची लागवड आहे. बघा, असे कोंब येतात नवीन. हे दिसलं का कोंब तुम्हाला बांबूचे? हे असे नवीन कोंब फुटतात. प्रत्येक बांबूला नवीन 1, 2, 3 कोंब फुटतात. एका जागेवर बघा आता किती कोंब आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता इथे कोंब यायचं चालू आहे. 3-4 कोंब काय काय. तर डिपेंड आहे, काय काय बांबूला, प्रत्येक बांबूला 3-4 कोंब येतात. काय काय ठिकाणी 1-1 येतो. पण शक्यतो जे नवीनच बांबू असतात त्यांनाच कोंब येतो. तर हे बांबूचं बेट आहे. तर आम्ही इथून थोडंसं वरपर्यंत नेलं, बोललं वर जायला आपल्याला होईन जागा, पण ते काही सक्सेसफुल नाही झालं. आमचा पहिला प्लॅन होता इथं वर घर बांधायचं, पण हे घर बांधण्यापेक्षा आम्हाला ही जागा स्टेबल करण्यामध्येच जास्त खर्च होणार असं वाटलं आम्ही. त्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला. म्हणजे ॲक्च्युली इथून असा रस्ता, इथून वर जाऊन इथे आम्ही जागा रिपेअर केलेली होती, पण ते आम्ही कॅन्सल केलं. मग आम्ही ठरवलं की ह्या आता हे खूप चढ आहे. आता खाली न दिसू शकतं तुम्हाला, रस्त्याला किती उतार आहे खाली. मग आम्ही ठरवलं इथं बांबू लावून टाकू. तर गेल्या वर्षी थोडे बांबू लावले होते. ते जुने बांबूचे बेट होते, जेवढी काम केलं तेवढे उकरून टाकले होते, ते जगलेत तरी पण. हो का, हे एक बांबूचं बेट आहे. हे पण कमीत कमी 5-6 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. त्याला पण खूप सारे कोंब आलेले आहेत. आणि मित्रांनो, एक सरप्राईज आहे माझ्यासाठी, पण सरप्राईज आहे. आणि हे आम्ही गेल्या वर्षी बांबू लावलेले आहेत, तर हे जगलेलं आहे. हा गेल्या वर्षी लावलेला आहे, हा लावलेला, हा मेल आहे. पण हा गेल्या वर्षी बांबू लावलेला आहे, तर ह्याला कोंब आलेला आहे. जनरली कोंब येत नाही, जगतच नाही बांबूचे कोंब. तर ह्याला कोंब आलेला आहे ह्या बांबूला. हा गेल्या वर्षीच लावलेला बांबू आहे, तर ह्याला कोंब आलेला आहे. हे खूप चांगलं आहे. नाहीतर जनरली आम्ही जे बांबू लावतो, आम्हाला माहिती आहे मिनिमम 2 ते 3 वर्ष लागतात कोंब यायला. अरे वा, या पण बांबूला कोंब आलेला आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, या पण बांबूला कोंब आलेला. हे पण गेल्या वर्षी लावलेलं. ह्याला दुसरा एक कोंब येतोय, चांगली गोष्ट आहे. बांबूने चांगला जीव धरलेला आहे.
हा एक बांबू लावलेला आहे. असेच इथे वर डोंगर म्हणजे झाडीमध्ये बांबूची लागवड केलेली आहे आम्ही. तर थोडं आता जास्त गवत आणि जंगल झाले त्यामुळे आम्ही जात नाही मी तिकडे. तर आता आम्ही घराच्या खालच्या साईडची दाखवतो. आमची एकत्रमध्ये बांबूची लागवड आहे, तिथली बांबूची लागवड दाखवायला जातो. मीच गेल्या वेळी व्हिडिओमध्ये ते बोललेलं की नवीन बांबूला लवकर कोंब येत नाही. तर मलाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. हे गेल्या वर्षीचा बांबू लावलेला आहे, तर ह्याला 2 कोंब आलेले आहेत. म्हणजे हा एक कोंब आहे, हा एक कोंब आहे. तर ह्याला 2 कोंब आलेले आहेत, ह्याला काही कोंब नाही. तिथे एक अजून एक बांबू आहे, त्याला एक कोंब आलेला आहे. तर चला तुम्हाला तो पण दाखवतो. आणि आता इथे वर पण आम्ही बांबू लावलेत, पण इथे झाडे जास्त वाढलेत त्यामुळे आता सध्या तिकडे जात नाही. आणि पाऊस पण आलेला आहे. तर चला आपलं खाली जाऊ. हे काही एक बांबू आहे, हा पण जगलेला आहे, वल्ला म्हणजे जगलेला आहे. हा बांबू लावलेला होता, तो वरनं माती आली तर त्यामध्ये हा गाडल्या गेलेला आहे. आता इथं एक बांबू, हो का, हा बांबू हा पण गेल्या वर्षी लावलेला बांबू आहे. ह्याला पण बांबूचं कोंब आलेला आहे. जनरली येत नाही, पण यांना आलेत म्हणजे येतात बांबू. पुढच्या वर्षी आपण चांगले लावू बांबू काढून. त्या सगळीकडे म्हणजे हे टोटल 1.5 एकर जागा आहे. हे सरळ वर आहे, चढ आहे पूर्ण आणि झाडी आहे. तर याच्यात आपल्याला बांबूच लावायच्यात पुढच्या वर्षी. हे आता घराचं यावर्षी काम चालू आहे त्यामुळे काही बांबू लावले नाहीत, पण पुढच्या वर्षीपासून आपण बांबू लागवड प्रॉपर चालू करू परत एकदा. हे बांबूचं बेट बघू शकता, याच्यात किती बांबू. आता नवीन हे बेट, हे पण एवढं जुनं नाही, एक 5-6 वर्ष जुनं बेट आहे. तर ह्याच्यात नवीन बांबूची ग्रोथ बघा, एक कमीत कमी 10-15 बांबू आलेले आहेत ह्याच्यात. बघा, हे एक बांबूचं बेट आहे, ते एक बांबूचं बेट, हे एक बांबूचं बेट आहे. हे आम्ही नवीनच लागवड केलेली होती. जे जरा मोठे बेट झालेत हे 6 वर्ष जुनी आहे लागवड. बाकी हे नवीन लावले ते 1 वर्ष जुने, काय काय 2-3. आम्ही दरवर्षी थोडे थोडे बांबू लावतो. तर आता आम्ही ना तुम्हाला वर लागवड आहे आपले बांबूचे थोडे लावलेले, 10-20 बांबू लावलेले वर. पण तिथे वर झाडी खूप आहे, तर आता जात नाही, गवत खूप जास्त झाले. तर आम्ही तुम्हाला घराच्या कडेला आपले जे बांबू लावलेले आहेत, एकत्रमध्ये बांबू आहेत, तर त्याची ग्रोथ कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता आमचं गाव कशेडी. आमच्या गावात आता सध्या 20 एक घर आहेत फक्त. आणि 20 एक घरामध्ये बहुतेक जण खाली पुणे किंवा मुंबईला स्थायिक झालेले आहेत. गावाला फक्त घर आहे. जास्तीत जास्त 2-4 घरामध्ये लोक राहिले आहेत, ते पण 1-2. बाकी घरं मोकळी आहेत. कारण आमच्या इथलं पुनर्वसन झालं तर त्यावेळी 5 धरण झालेलं, तर आमची त्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त गाव जिथे पुनर्वसनची जागा भेटली तिकडे गेलेलं आहे. तर हा मेन रोड इथून खाली जातो तो रावजी पाटील रिसॉर्ट, इथून खाली नदीच्या कडेला येतो. तर त्याला तुम्हाला दाखवतो. ही आमची जिल्हा परिषदेची शाळा. तर शाळेला सध्या 2च मुलं आहेत आमच्या इथे, कोण राहायलाच नसल्यामुळे. हे BSNLचं आता टावर झालेलं आहे. तर BSNLची रेंज असते आता, पहिला कुठलीच रेंज नव्हती, आता BSNLची रेंज आहे थोडीफार. तर इथून आता आपल्या घरी जाऊ. च्या गावचं मंदिर आहे, जुन्या पद्धतीचं मंदिर, मारुतीचं मंदिर. तर आता पाऊस आहे तर आपण डायरेक्ट घरी जाऊ. तर तेवढे ते आपले नाही दुसऱ्यांचे, पण पाहू शकता कसे बांबू. आमच्या गावाकडे बघते एकच उत्पन्नाचं साधन आहे बांबू. प्रत्येकाचे कमीत कमी ना, प्रत्येक घराची वर्षातून 1 किंवा 2 बांबूची गाडी जाते, त्यातूनच वर्षभराचं उत्पन्न भेटतं. बाकी आमच्याकडे काही जास्त पिकत नाही. भात होतं ते फक्त खाण्यापुरतं. तर प्रत्येक घराची बांबूची लागवड आहे आमच्याकडे सगळ्यांची. तर हा जो रस्ता आहे हा खाली नदीला जातो, तिथे रावजी पाटील रिसॉर्ट आहे. तर इथून आपल्याला उजवीकडे गेलो की आपलं घर आहे जुनावाला. पाहू शकता गाडी पार्क आहे आणि हे आपलं घर.
पण आता दाखवतो आमच्या एकत्रमध्ये जे बांबूची लागवड येते. आता पाऊस होता तर थोडं छत्री घेतली. तर आमची सगळी लागवड जी आहे घराच्या शेजारीच आहे, जास्त लांब लागवड नाही आहे. हे आमचा होळीचा माळ आणि इथून खाली लागवड चालू होते आमची. बाकी दुसऱ्यांची पण आहे, पण ही आमची सामायिक मधली लागवड आहे या तिथून. तर पाहू शकता कसे बांबूचे कोंब आलेले आहेत नवीन. हे सगळे पांढरे जे दिसतात आहेत ना, हे सगळे बांबूचे नवीन कोंब आहेत. हे रस्त्याच्या बांबू बाजूला जे बांबू आहेत हे सगळे आपलेच आहेत, फक्त ही सामायिक मध्ये बांबू आहेत. हे बघा हे बांबू अशा पद्धतीने बांबू येतात. तर आमच्याकडचे जे बांबू आहे तुम्हाला मागे बोलल्याप्रमाणे झाडीत आहेत सगळे बांबू, ओपनला नाही आहेत. त्यामुळे या बांबूची जी हाईट आहे ना ती खूप जास्त असते. म्हणजे तुम्ही बांबूची जर हाईट मोजली खालपासून वर शेंड्यापर्यंत, तर सरासरी आमचा बांबू 40-50 फुटाचा 100% राहतो. पण त्यातल्या त्यात मग कटिंग करून मिनिमम बांबू आमचा 22 फुटाचा जातो. तर त्याच्यावरचा शेंडा राहतो, तर शेंडा पण घेऊन जातात. तर आपल्याला पण रेट जो भेटतो तो फक्त 22 फुटीचा 18 फुटीचा असाच रेट भेटतो. जरी तुमचा बांबू 50 फुटाचा जरी असेल तरी रेट तेवढाच भेटतो. कारण की बांबूची एक स्पेसिफिकली साईज घेतली जाते कटिंग करून. तर हे नवीन सगळे बांबू आहेत. हे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होते ते जळाले होते. हे फणसाचं झाड आहे ते जळालं होतं आणि हे आजूबाजूचं सगळे बांबू जळाले होते. तरी बऱ्यापैकी यावर्षी त्याला कोंब यायला चालू झालेले आहेत. आता ते ओपनमधले जे बांबू असतात ना यांची हाईट एवढी जास्त होत नाहीत, हे वाऱ्याने पडतात त्यामुळे हे वाढत नाहीत प्रॉपरली. तर ह्याची हाईट जास्त होत नाही, हे 16 फूट 18 फुटापर्यंत जास्त म्हणजे आपल्याला कटिंग भेटतो. मोठे बांबू होत नाहीत, म्हणजे होतात मोठे पण याची हाईट सरासरी तेवढी होत नाही जेवढे आपले ह्या झाडातले बांबू आहेत. मग तुम्ही कम्पेअर केलं तर हे बांबूची हाईट जास्तीत जास्त 30-40 फूटपर्यंत जातो वरपर्यंत. म्हणजे वरचा शेंडा तो काही उपयोगी होत नाही, पण 30-40 फुटात सरासरी पकडा. आणि हा बांबू जे आमचे झाडीतले बांबू आहेत हे मिनिमम 50 फुटाच्या वर राहतात. तर सरासरी बघा पोलची हाईट बघू शकता, हे मिनिमम 30 फुटाचा वरचा पोल आहे आणि हे बांबू त्याशिवाय पण खूप उंच जातात. तर मित्रांनो हे पाहू शकता हे माडीचं झाड आहे. तर माडीच्या झाडाची हाईट बघू शकता किती. तर बांबूची हाईट आपली त्या माडीच्या झाडापेक्षा पण जास्त आहे. हे सगळे जळाले होते तरी कोंब फुटलेत यावर्षी, ते बरं झालेले. बांबूच बांबू आमच्याकडे एकच उत्पन्न आहे बांबू, बाकी काही नाही. आता हे गेल्या वीकचं तर आपला व्हिडिओ टाकलेला बांबूचा अपडेट, त्यावेळेचे कोंब बघा आणि आत्ता किती वाढलेले. हार्डली ते व्हिडिओ आम्ही शूट करून 8 ते 10 दिवसच झाले, त्यामध्ये केवढे उंच हाईट गेलेले. हे नवीन कोंब आलेले आहेत बघा. सगळीकडे बांबूच आहे आमच्याकडे, फक्त बांबूचं उत्पन्न आहे त्यामुळे सगळीकडे आमच्या भागामध्ये बांबूच लावतात. भात फक्त होतं हे खाण्यापुरतं होतं आणि ती पण शेती आता लोकांनी भरपूर कमी केली, कारण की भाताला खूप काळजी घ्यायला लागते. आमच्याकडे भाताचं उत्पन्न खूप कमी आहे त्यामुळे भात सहसा आता कोण करत नाही. पडीक येत आता आमची भात खासर आहेत, ही पण सगळी पडीकच आहे, आता कोण करत नाही. पहिला आजोबा होते त्यावेळी आम्ही करायचो, आजोबा वारल्यापासून मग आम्ही भात खासर करायचं बंद केलेलं आहे. आमच्याकडे काय होतं, भात खासर करण्यामध्ये जेवढा त्याला खर्च होतो आणि मेहनत होती तेवढे उत्पन्न होत नाही, त्यामुळे भात खासर बंद आहेत. तर प्लॅन आहे आमचा ते इथे पण बांबूची लागवड करायची. तर पण बांबूची लागवड करताना त्याला वणव्यापासून संरक्षण करायला लागतं. हे पाहू शकता सगळीकडे बांबू. हे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले ते बांबूचे कोंब,
ते पाहू शकता केवढे मोठे झालेले आहेत. हे कोंबाची साईज बघा असले. हे बांबूची हाईट खूप वाढते कारण की हे सगळे झाडीमध्ये आहेत. हे 40-50 फुटाचे होतात सगळे. तर हे जेवढे पण पांढरे दिसतात ते बांबू मोठे वाढलेले आहेत, काही बारीक आहेत. हे सगळे नवीन कोंब आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती बांबूचे कोंब आहेत. हे आता भातकासरामध्ये आलेले आहेत, पडीक भातकासरामध्ये. हे असंच वाढत वाढत जातो बांबू. ते वर पण बघू शकता, ते सगळे बांबूची लागवडच आहे आपली. ही बांबूची लागवड आहे. हे गेल्या वर्षी लावलेला जगला नाही. हा एक बांबू लावलेला होता, हा एक लावलेला, ते हे जगले नाहीत, मेले. सगळेच बांबू जगत नाहीत. कमीत कमी 70% जगतात. 30% बांबू जगत नाहीत. कसे पण वेळ लावा. तर हे बघा बांबूच बांबू, नवीन कोंब. तुम्हाला बोललेलं तो बांबूचे अपडेट देतो गावाला गेले की. तर हे सगळे बांबूचे कोंबच कोंब आहेत. मित्रांनो, ही जी सगळी पडीक खासर आहेत, तर यामध्ये आपल्याला बांबू लावायचे. थोडे टप्प्याटप्प्याने लावणार आहे. पण ह्यावेळी आता बांबू लावताना आपल्याला काळजी करायला लागेल की वनवा येतो, कारण की पडीकच सगळी जागा आहे आता. तर त्यामुळे याला प्रॉपर कंपाऊंड घालून इथे बांबूची लागवड करायची. खालचे पण बांबू दिसतात ते पण सगळे आपलेच आहेत. इकडे पण बांबू सगळे आपलेत. हे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की बांबूचे कोंब. तर ते पाहू शकता तुम्ही किती वाढलेले आहेत. हे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले. आता किती कोंब दिसतं. ते पहिला कमी दिसत होते, आता सगळीकडे कोंबच कोंब आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. बघा हे जळलं होतं सगळं बांबूचे बेट. ते फुटले. नशीब आहे आमचं चांगलं, नाहीतर पूर्णच लागवड नवीन करायला लागली असते. हे बघा हा बांबूचा कोंब, हा एक कोंब. असे कोंब जर आले ना तर त्याची बांबूची साईज खूप मोठी होते. कोंबाच्या साईजवरूनच कळतं ते. सगळीकडे बांबूचे कोंब बऱ्यापैकी आलेले आहेत. हे सगळे आपले बांबूची लागवड आहे. तर मित्रांनो, सध्याची बांबूची लागवड आहे, तर ह्यामध्ये आम्हाला दरवर्षी साधारण कमीत कमी 2 गाड्या बांबू भेटतो मिनिमम. तरी आता ही बांबूची लागवड आहे, ही आम्ही सगळीकडे केलेली नाहीये. हे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते. इथले बांबूचे कोंब दाखवले होते जास्त. सगळे बांबूचे कोंब बघा केवढे वाढलेत. आता थोडं ऊन पडलं ना, आता जरा पाऊस कंटिन्युअसली आहे, जरा ऊन पडलं ना तर अजून पण हे बांबूचे कोंब खूप फास्ट वाढतात. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आलो ना, आता पुढच्या रविवारी किंवा त्या पुढच्या रविवारी, तर तुम्हाला हेच बेड परत दाखवतो. तुम्हाला बांबू केवढे वाढलेले असतात. हे पूर्ण बांबूची लागवड आहे. ही आपलीच आहे. ही आता आणि अजून बांबूची लागवड वाढवायची आपल्याला. तर ह्या वर्षी जळालेले होते बांबू, त्यामुळे आम्ही ह्यातले कोंब काढले नव्हते, कारण की बोलले हेच पहिला जगून दे, नंतर नवीन काढू. आणि आम्ही त्यात घराची बांधकामं काढली. आमच्या चुलत्यांनी पण घर बांधलं, आम्ही पण घराचं बांधकाम काढलं. त्यामुळे मग ह्या वर्षी बांबू लागवड करणं आम्हाला शक्यच नाही झाले. तर पुढच्या वर्षीपासून ट्राय करायचं आपल्याला की बांबू लागवड प्रॉपर करायची, कारण की आपली जागा पण नवीन घेतलेली आहे, तिला पण कंपाऊंड वगैरे करायला लागेल. थोडी वावलेली आहे जागा, तिला भर वगैरे घालायला लागेल. प्रॉपर करून बांबूची लागवड चालू करायची आपल्याला. तर मित्रांनो पहा, सगळीकडे बांबूच बांबू आहे. आमच्याकडे एकच उत्पन्न, बाकी दुसरे आम्ही झाडच नाही लावलेले. बांबू फक्त, कारण बांबूला आम्हाला पाणी घालायला नाही लागत किंवा त्याला खत पाणी करायची गरज नाही पडत. जर खत पाण्याची सोय केली तर अजून लवकरच आणि जास्त बांबूचे उत्पन्न भेटेल, पण आमच्याकडे सोय नसल्यामुळे आम्ही ते करत नाही. तर आत्ता आम्ही प्रॉपरली बांबू शेती करायचा विचार करतोय, म्हणजे पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी मग प्रॉपर सगळे अरेंजमेंट करून कंपाऊंड वगैरे करून बांबू शेती करणार आहे चालू भविष्यामध्ये. कारण बांबूला उत्पन्न चांगलं आहे आत्ता बाकी पिकापेक्षा. तर नक्की आम्ही बांबू शेतीच करणार आहे बऱ्यापैकी.
तर मित्रांनो, हे पाहू शकता बांबूचे कोंब. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर ह्याची काही इन्फॉर्मेशन म्हणजे बांबूचे कोंब कसे आहेत, हे वाढ कशी आहे त्याची, त्याबद्दल तुम्हाला अपडेट भेटलाच असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे काही क्वेश्चन वगैरे असेल तर नक्की ह्या व्हिडिओ खाली तुम्ही आम्हाला विचारा. नक्की आम्ही त्यांचा क्वेश्चनचा आन्सर द्यायचा प्रयत्न करू. आणि असेच आता गावाकडे घराचं काम चालू आहे, तर आम्ही दर रविवारी ऑलमोस्ट येतोच. तर दरवेळी तुम्हाला बांबूची ग्रोथ किंवा घराची अपडेट देत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.